मारलेला म्हशीचा नीलम गोरे या जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते त्यांना अनेक लाभाची पदं ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासून देण्यात आलेली आहेत. जवळजवळ आतापर्यंत त्यांना 10 लाभाची पदं दिली. एवढी 10 लाभाची पदं देऊन सुद्धा त्यांनी गद्दारी करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आजच्या एबीपी माझाच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की एका पदासाठी 1 मर्सडीज आम्हाला उद्धव ठाकरे यांना द्यावी लागते. तर नीलम गोरे यांनी आतापर्यंत त्यांनी जेवढ्या मर्सडीज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिल्यात त्याच्या पावत्या आम्हाला सादर कराव्यात. आणि या निमित्तानं मी नीलम गोरेंना सांगते की तुमच्याकडे जर 10 हे देण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्हाला 10 मर्सडीज देण्याची तुमची ताकद आहे, तर तुमच्या मागे ईडीची कारवाई लावलीच पाहिजे की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून. जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी 2 मर्सडीजची मोठमोठी शोरूम टाकली असती. नीलमताईंनी बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं, खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलताना विचार करायला हवा होता. घराच्या बाहेर आले, जोरदार घोषणाबाजी देतात, काय नक्कीच आज दुपारी एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आणि त्यांच्यावरती गंभीर आरोप केला की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पद देताना प्रत्येक वेळी 1 मर्सडीज आम्ही भेट दिलेली आहे. तर नीलम गोरे यांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत किती आतापर्यंत तुम्ही यांनी आतापर्यंत त्याच्या पावत्या टायरवाले काकू कुणाला म्हणताय तुम्ही? टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत कारण त्यांनी आज मर्सडीज भेट देण्याची गोष्ट केली. ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा. ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात. प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते. याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे. मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सडीज दिलेल्या आहेत, ही मर्सडीज आज त्यांच्यासाठी आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की असल्या मर्सडीज कार उद्धव साहेबांना त्याची लालसा नाहीये. मोठमोठे नेते कार्यकर्ते त्यांनी घडवले, हे विसरू नका. थोडस मागे पोलीस काय करतात तुम्हाला? कारण आम्ही नीलम गोरेंच्या घरावर गेलो म्हणून तुम्ही करताय. गुन्हेगार नाही येते. हात सोडा, हात सोडा, हात सोडा. मागणी काय? नीलम गोरे यांनी आणि जेवढ्या त्यांनी मर्सडीज दिल्यात ना उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात. पोलीस आम्हाला हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करत आहे. या सरकारला
न्याय द्यायचा नाहीये, फक्त अन्याय करायचा. आम्ही त्यांना आता ते जे म्हणतात ना मर्सिडीज, पण आज ते ज्या गाडीमध्ये फिरतात ते पण आमच्या गटनेत्याने त्यांना गिफ्ट दिलेली गाडी आहे. ते स्वतःच्या खर्चाने फिरत नाहीत. कारण त्यांचा टायर तर आम्ही पंक्चर केलेला आहे. ज्या मर्सिडीजच्या गोष्टी त्या करतायत ना आणि ज्या गाड्यांमधनं त्या फिरतायत ना, त्या गाड्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत. त्यांनी वाढदिवस असू द्या, काही असू द्या, इतरांच्या बाबतीमध्ये करण्यासाठी एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली आणि ज्या निलामताई दुसऱ्यांकडनं पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा, त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते. हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवर वाढदिवसाला काय केलं? त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडनं सगळी कामं करून घेतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात. शिवसेनेचा एक कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलमताईंचा शब्द पाळायचा. तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या, परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली. फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या. मग शिंदे गटात गेलात ना, तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला. पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपून घेणार नाही. पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये मशीचं करायचं काय? मशीचं करायचं काय? नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि निलमताईंच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार. घरात पोहोचून ते नाही घरी. नसल्यामुळे काय झालं, त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कोणाला. पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार. कारण त्यांच्याकडे एवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा. परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही या कृत्यांना आम्ही घाबरत नाही. कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे. आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारून त्यांना दाखवा निघा मर्सिडीज तुम्हाला. पुढे तुम्ही आक्रमक राहणार, जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे. बेसवरती, कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक एक आम्हाला द्यावी लागते. मग तुम्ही त्या पावत्या सादर करा. तुम्हाला चांगलं वाटत तुम्हाला चांगलं वाटत तेव्हा तुम्ही किती काळ मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल याची चौकशी ईडीने लावली पाहिजे. याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. जे ईडी सीडी आमच्या मागे लावतात. एक महत्वाचा एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होतं तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमवलं असणार आहे. मग आता तिला नाही काय करू शकतात आमच्या सरकार सर्वसामान्यांची आम्ही थांबणार रे, आम्ही लढणार शिवसैनिक आहे. की बायको नाही ते
मागणी काय आमची मागणी एवढीच आहे. तिने माफी मागायची नाकासून तिने साहेबांची माफी मागायची. खेळण्यातली मर्सिडीज आणली होती तर खेळण्यातली खेळण्यातली मर्सिडीज तुमच्या शिवसैनिकांनी आणली होती. खेळण्यातली मर्सिडीज भेट देणार आणली असं नाही म्हटलं असं बाई असली मर्सिडीज द्या आम्हाला. तुझ्याकडे तसली मर्सिडीज आहे ना 20-25 मर्सिडीज देती. आता एकनाथ शिंदेना किती मर्सिडीज गाड्या दिल्या बाई तू किती दिल्या परत ती निवड झाली किती तुमच्या मर्सिडीज तुम्ही घेतलेल्या आहे काय करताय तुम्ही आणि कशासाठी या गोष्टी करताय. येऊ द्या ना कुठे आम्ही नाही घाबरत.